तिकडे सुरत धुळे राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या। 10 ते 12 किलोमीटर पर्यंत या रांगा पाहायला मिळतात। वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्यामुळे प्रवाशांसह वाहन चालकांचे चांगलेच हाल होत आहेत। जिल्ह्यामध्ये रेल्वे सेवेसह रस्ते वाहतूकही प्रभावित झाली आहे आणि राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडीची मोठी समस्या पाहायला मिळते। तर सुरत धुळे राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। जवळपास 10 ते 12 किलोमीटर पर्यंत या रांगा पाहायला मिळतात। रोड वाहतुकाला देखील होताना दिसून येत आहे। आपण पाहू शकतो की नंदुरबार जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नवापूर तालुक्यातील रंगावली नदी आहे। रंगावली नदीला पूर आलेला आणि या रंगावली नदीमुळे वाहतूक जी आहे ती पूर्णतः ठप्प झालेली आहे। नागपूर सुरत हा महामार्ग आहे आणि या महामार्गावरती जवळपास 10 ते 12 किलोमीटरच्या वाहनांच्या ज्या रांगा आहेत त्या लागलेल्या असल्याचे दिसून येत आहे। त्यामुळे संपूर्ण वाहतूक जी आहे ती ठप्प झालेली आहे। तर दुसरीकडे रेल्वे प्रशासनाला देखील या अतिवृष्टीचा फटका जो आहे तो बसला असल्याचे दिसून येत आहे। नवापूर शहरातून वाहणारी रंगावली नदी आहे आणि या रंगावली नदीला पूर आलेला आहे। त्यामुळे सुरत